आणि तुम्ही कुठल्याही साधूचं जीवन बघा, त्यांना सगळ्यात मोठं दुःख काय असेल, त्यांच्या जीवन चरित्राकडे जर आपण आढावा घेतला तर आपल्या हे लक्षात येईल की त्या साधूच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख काय होतं तर दुष्टाने येऊन केलेला त्यांचा छळ हे त्यांच्या जीवनातलं खूप मोठं दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन घ्या, जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन घ्या, नाथ महाराजांसारख्या परमार्थ आणि संसार दोन्ही ज्यांचा संपन्न होता त्यांच्या जीवनाकडे बघा. त्यांच्या सुद्धा जीवनाकडे बघितलं तर लोकांचाच त्रास त्यांना होता. मी जाता जाता एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. पैठण क्षेत्रामध्ये एक साधू राहत होते आणि सर्व ठिकाणी भगवंताची प्रतीती आल्यामुळं ज्याची भेट होईल, ज्याचं दर्शन होईल त्याच्या पुढे ते दंडवत घालायचे. म्हणून त्यांचं पहिलंच नाव काय होतं की पुढे त्यांचं दंडवत स्वामी असं नाव पडलं. दंडवत स्वामी असं नाव पडलं. मग त्यांनी त्यांच्या पुढे कुणी येऊ, महाराजाला एखादा भगव्या वेशातला तरी पाहिल्याबरोबर ते दंडवत घालायचे, एखादा भजने आला तरी दंडवत घालायचे, एखादा चोर आला तरी दंडवत घालायचे, मांजर आडवं गेलं तरी दंडवतच घालायचे. विठाला 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 विठाला. आणि मग असा बराच कालावधी गेल्यानंतर एके दिवशी एक कुचर वटावर बसलेली काही लोक होते, म्हणजे दंडवत स्वामीचं लय चालला जिकडं तिकडं गाजावाजा, त्याचा दंडवत काढायचा करा आपण, असं ते कुचर वटावर बसलेली म्हणून लागले. आणि एवढं काय पण त्याच दिवशी गावातली एक गाव कोसाला एक गाय मरून पडली होती आणि या लोकांनी पाहिली. आणि ते दंडवत स्वामी आपल्या आश्रमामध्ये थांबलेले होते. संध्याकाळच्या वेळी त्यांचा काय तो नित्यनेम असेल तो त्यांनी केला आणि रात्री त्यांनी आराम केला. आणि सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी हे दंडवत स्वामी जागे झाले, त्यावेळी जागे झाल्यानंतर त्यांचा सकाळचा जो विधी आहे तो उरकून भगवंताची पूजा वगैरे काय करायची ती करून सूर्य उदयाच्या अगोदर तांबडं फुटायला त्यांच्या झोपडीतून ते बाहेर येण्यासाठी आले, तर या चांडाळ चौकरीनं तिथं मेलेली गाय त्यांच्या दारात नेऊन टाकलेली होती. आता ती गाय त्यांनी बघितली, त्यांना स्वभाव काय होता, कोणी बी बघितलं की त्याला दंडवत घालायचा हा त्यांचा स्वभाव होता. आणि त्या दंडवत स्वामी त्या मेलेल्या गायीच्या पुढे दंडवत घातला आणि परिणाम असा झाला की दंडवत स्वामींनी दंडवत घातल्याबरोबर मेलेली गाय जिवंत झाली आणि निघून गेली. विठाला